नमस्कार, मी मनाली विनोद मालणकर. ओम नमः चंडिकाय. श्री दुर्गा मानस पूजा मराठीत अर्थ आणि निरूपण. भक्तांच्या कामना पूर्ण करणाऱ्या सौंदर्यशालिनी माते अंबिके, अनेक मौल्यवान पवळी इत्यादी रत्नांनी मढविलेल्या, अप्सरांनी भक्तिभावाने चंदनयुक्त केशरी पाणी घालून स्वतःच्या करकमलांनी सर्व बाजूंनी धुवून स्वच्छ केलेल्या, मी आदराने अर्पण केलेल्या या श्रीपादुकांचा स्वीकार कर. देवेंद्रादी सुरगणांनी पूजा केलेल्या, चकाकणाऱ्या भारंभार सोन्याने बनविलेल्या, सुंदर कांतीने झळाळणाऱ्या या सिंहासनावर बसून हे अंबिके, हे चाफा केवडा यांचा वास येणारे अत्यंत शुद्ध तेल लावून तरुणींनी दिलेले सुंदर उठणे स्वीकार कर. हे शंभूपत्नी श्री सुंदरी देवी, पुष्कळ सुगंधी द्रव्ये घालून तयार केलेले स्वच्छ आवळीचे चूर्ण केसांना लावून कंगव्याने केस विंचरून मंदाकिनीच्या प्रवाहात स्नान कर. त्यानंतर हे सुंदरी, हे उजळ गंध तुला अर्पण करते, ते तुला आनंददायी होवो. हे वर देणाऱ्या वैभव देणाऱ्या त्रिपुर सुंदरी, अप्सरांनी करकमलात धारण केलेली चंदन केशर व अगुरू यांच्यामुळे विशेष सुगंधित झालेली अतिशय सुवासिक शुद्ध कस्तुरीची उटी स्वीकार. हे श्री सुंदरी माते, गंधर्व देव किन्नर यांच्या प्रियतमांनी पसरलेल्या करकमलांनी धारण केलेले केशरासारखे पिवळसर तेजस्वी सूर्यमंडळाच्या कांतीमुळे लकाकणारे हे निर्मळ वस्त्र तुला आनंद देवो. मातेच्या दोन्ही कानात सुवर्णाची कुंडले आहेत, करकमलात अंगठी आहे, मध्ये कमरेला कमरपट्टा आहे, दोन्ही पायात पैजण आहे, छातीवर हार रुळत आहे, दोन्ही हातात किणकिण करणारी कांकणे आहेत, मस्तकावर मुकुट घातलेला आहे. हे भक्ता, भान हरपून या अलंकारांनी युक्त असलेल्या मातेची स्तुती कर. हे लक्ष्मी देणाऱ्या श्री शंभूपत्नी, जिच्या कांतीचे सुंदर वलय गळ्याभोवती शोभत आहे, अशी कांतिमान सुंदर साखळी गळ्यात घाल. कपाळावर सौंदर्य वाढवणारा सिंदूर तिलक धारण कर. तसेच टवटवीत नीलकमलांच्या पाकळीच्या शोभेला तुच्छ ठरविणाऱ्या डोळ्यात दिव्य वनस्पतींपासून तयार केलेले काजळ घाल. पाप नाहीसे करणाऱ्या, लक्ष्मी प्रदान करणाऱ्या हे त्रिपुर सुंदरी, वेगाने मंदराचलाने घुसळल्यामुळे क्षीरसमुद्रातून उत्पन्न झालेला चंद्रकिरणांसारखा दिसणारा पोवळ्यापासून बनविलेला रतीने स्वतःच्या करकमलात धरलेला हा आरसा आपले श्रीमुख पाहण्यासाठी घे. हे पार्वती माते, कस्तुरीचा द्रव चंदन अगुरू आणि अमृत घातलेले, ज्यामध्ये चाफा कमळ इत्यादी फुले घालून त्यांच्या सुगंधाने सुगंधित केलेले, देवस्त्रियांनी आपल्या मस्तकावर घेतलेल्या रत्नजडित घड्यातून त्वरेने आणून तुला अर्पण केलेले हे स्वच्छ पाणी ग्रहण कर. शुभ्र नील कमळे, नागचाफा, लाल कमळे, जाई जुई रातकमळे, केवडा धोत्रा इत्यादी नाना तऱ्हेच्या रसांनी थपथपलेल्या सुगंधी पुष्पसंभारांनी मी लाल कमळात निवास करणाऱ्या श्री चंडिका देवीची पूजा करते. मासी गुग्गूळ चंदन अगुरू यांची पूड, कापूर यक्षधूप मधूप केशर आणि तूप एकत्र करून उत्तम प्रकारे देवस्त्रियांनी तयार केलेला हा धूप सुगंध टिकून राहणाऱ्या रत्नमय धूपदाणीत तुझ्या प्रीतीसाठी घातलेला आहे. श्री चंडिके, हा तुला आनंद देणारा ठरो. सुंदर रत्नांची दांडी असलेला सोन्याच्या निरंजनात लावलेला घट्ट वात असलेला देवस्त्रियांनी तयार केलेला कितीही मोठा अंधार नाहीसा करणारा हा तुपाचा दिवा हे त्रिपुर सुंदरी देवी तुझ्या आनंदासाठी तेवत आहे. जातिवंत सुगंधी रुचकर निर्मळ साळीचा भात, हिंग मिरी जिरे इत्यादी सुगंधी मसाला घालून तयार केलेल्या चटण्या कोशिंबीर खीर मध दही तूप इत्यादी पदार्थांनी युक्त देवस्त्रियांनी तयार केलेला नैवेद्य श्री चंडिके तुला आनंद देवो. पुष्कळ विड्याची पाने घातलेला, लवंग लावलेला, जायपत्री व उत्तम सुपारी घातलेला, अमृताची गोडी असलेला, सुंदर रत्नांच्या तपकात ठेवलेला हा रसरशीत विडा हे माते आपल्या मुखकमलात धारण कर. ही महात्रिपुर सुंदरी, शरद ऋतूतील चंद्राच्या चमकणाऱ्या चांदण्यांसारखे सुंदर असणारे गंगाजलाच्या थेंबाप्रमाणे झळाळणाऱ्या मोत्यांनी मढविलेल्या चकाकणाऱ्या सोन्याच्या दांड्यांमुळे विशेष शोभणारे हे विशाल देदीप्यमान छत्र आहे, याचा स्वीकार कर. हे माते,
चंद्र कुंद यांसारख्या शुभ्र घाम नाहीसा करणाऱ्या सुंदर स्त्रियांनी नेहमी ढाळलेल्या चौऱ्या तुला आनंद देवोत. तसेच अगस्त्य वसिष्ठ नारद व्यास वाल्मिकी इत्यादी ऋषींनी पठण केलेल्या वेदमंत्रांचा ध्वनी तुझ्या चित्तात सुख निर्माण करो. हे माते, स्वर्गातील अंगणात वेणू मृदुंग शंख नगारा यांच्या साथीवर गायलेल्या गायनासह विद्याधरींनी केलेले नृत्य तुझे मनोरंजन करो. जो उपचारांसाठी रचलेल्या या 17 श्लोकांनी परमेश्वराची स्तुती करतो त्याला उपचार अर्पण केल्याने मिळणारे फळ मिळते. श्री दुर्गा मानस पूजा संपूर्ण.